नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिग्नल अँड सिस्टीम या सब्जेक्टमधील पहिलावाला टॉपिक सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सिग्नल्स अँड सिस्टीम्स. चला तर मग सुरुवात करूया. इंट्रोडक्शन टू सिग्नल अँड सिस्टीम या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला बघितलं पाहिजे सिग्नलची डेफिनेशन. सिग्नल म्हणजे काय, कुणाला म्हटलं जातं सिग्नल. बघा, फर्स्ट वन पार्ट याच्यामध्ये आपण असं म्हणूया, डेफिनेशन ऑफ सिग्नल्स. मग काय असतं सिग्नल म्हणजे, तर बघा सिग्नल म्हणजे काय, तर सिग्नल म्हणजे एक फंक्शन आहे. काय फंक्शन, कोणाचं फंक्शन आहे, तर सिग्नल इज अ फंक्शन ऑफ वन और मोर independent variables. One or more independent variables. These variables, or we can say that, which contains some information. Which contains what? Some. Yes, चला तर परत एकदा बघूया डेफिनेशन. सिग्नल काय आहे, तर सिग्नल इज अ वन ऑफ द फंक्शन. कुणाचं फंक्शन आहे ते, इट इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. काय करतात ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, काय करतं ते फंक्शन, तर ते फंक्शन कॅरी करतं, कंटेन करतं काय, तर इन्फॉर्मेशन. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, तर त्या इंडिपेंडंट व्हेरिएबल कुणाला म्हटलं जातं हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. चला तर मग बघा, आता जर आपण सकाळी बकेटमध्ये पाणी तापवतो, त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया पाण्यामध्ये हीटर सोडलेला आहे, स्विच ऑन केलाय, तर आपण जनरली काय विचार करतो किंवा त्याचं जे टेम्परेचर आहे ते कशाच्या रिस्पेक्टिव्ह मेजर करतो, तर बघा आपण काय म्हणतो की एक 15-20 मिनिटांनी ते पाणी तापेल, की काय बोलतो आपण त्याच्यामध्ये, तर एक 15-20 मिनिटानंतर ते पाणी काय होऊन जाईल, तापेल, बरोबर, किंवा टेम्परेचर त्याचं वाढेल. म्हणजे आपण इथं ही जे टेम्परेचर आहे या टेम्परेचरचं मोजमाप किंवा टेम्परेचरमध्ये होणारा बदल हा वेळेनुसार आपण विचारात घेतला. पण माझा प्रश्न असा असेल, मला सांगा त्या वेळेमुळं टेम्परेचर वाढलं का, तर अजिबात नाहीये. टेम्परेचर वाढलं ते इलेक्ट्रिक सप्लायमुळं, इलेक्ट्रिक पॉवरमुळं, बरोबर का. येस, पण आपण त्याला रिलेट कोणासोबत केलं, तर टाइम सोबत रिलेट केलं. देअरफॉर इन दॅट एक्झाम्पल वी कॅन से दॅट द टाइम इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल, बरोबर. मग आता या सिग्नलची दुसरीवाली डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल, सिग्नल इज ऑल्सो डिफाइंड ॲज, signal is the physical quantity, is a physical quantity. काय आहे हे, तर physical quantity आहे which varies. this physical quantity vary होते with respect to काय, तर with respect to time, with respect to what about that space or any other independent variable. Any other independent what रे व्हेरिएबल. म्हणजे आपण याच्यामध्ये असं म्हणूया की जी फिजिकल क्वांटिटी आहे या फिजिकल क्वांटिटीमध्ये बदल होतोय. कुणाच्या रिस्पेक्टिव्ह, तर टाइमच्या रिस्पेक्टिव्ह किंवा स्पेसच्या रिस्पेक्टिव्ह. स्पेस मीन्स डिस्टन्स, स्पेस मीन्स वी कॅन से दॅट ऑल्सो डिस्टन्स, और एनी अदर इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणखी कुठलाही इंडिपेंडंट व्हेरिएबल याच्यामध्ये असू शकतो. तर आता सोप्या भाषेत म्हटलं तर सिग्नल म्हणजे काय, तर सिग्नल म्हणजे आणखी सोप्या भाषेत म्हटलं तर इट इज अ रिप्रेझेंटेशन. येस, काय आहे सिग्नल म्हणजे, तर रिप्रेझेंटेशन आहे. कुणाचं, तर फिजिकल क्वांटिटीचं. कसलं वालं रिप्रेझेंटेशन आहे, तर आपण असं म्हणूया, एकच मिनिट, आपण याला असं म्हणूया, इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. कसलं वालं रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट द सिग्नल, बरोबर. येस, परत एकदा इथं मांडतो मी. येस, म्हणजे सिग्नलच्या किती डेफिनेशन झाल्या, तर 3 वेगवेगळ्या डेफिनेशन आपण मांडल्या. सिग्नल म्हणजे काय आहे, फंक्शन आहे. कुणाचं, तर वन
or more independent variables which contains the some information. Now signal is also defined as signal is a physical quantity which varies with respect to time, space or any other independent variable. Another meaning of the signal is nothing but signal is a graphical representation of any physical क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की बाबा सिग्नलचं एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सिग्नलचं एक्झाम्पल कसं दिलं जाईल, तर आपण असं म्हणूया आपल्याला व्होल्टेज सिग्नल मांडायचं. कसलावाला व्होल्टेज. वी हॅव टू रिप्रेझेंट द व्होल्टेज इन टर्म्स ऑफ और व्होल्टेज इज नथिंग बट द फंक्शन. म्हणजे मी जर असं म्हटलं व्होल्टेज आहे, इट इज अ फंक्शन ऑफ वन ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल. म्हणजे मी याला इथं असं म्हणतो काय रे, टी. देअरफॉर व्ही ऑफ टी इज द सिग्नल विच रिप्रेझेंट्स द फिजिकल क्वांटिटी व्होल्टेज. फॉर एक्झाम्पल जर मी याला म्हटलं तर करंट सिग्नल आहे आपला, येस, तर मला कळतंय फंक्शन आहे. कोण आहे, करंट आहे. कुणाचं फंक्शन आहे, तर इंडिपेंडेंट व्हेरिएबलचं. परत एकदा मी इथं असं म्हणेल टाइम. म्हणजे व्ही ऑफ टी अँड आय ऑफ टी आर नथिंग बट द रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉट रे, सिग्नल. अँड हिअर इट इज नथिंग बट व्होल्टेज अँड करंट आर द फिजिकल क्वांटिटीज. बरोबर, इथंपर्यंत समजलं. चला तर मग पुढचा पार्ट सुरू करूया. सेकंड वन पार्ट, इट इज अ डेफिनेशन ऑफ सिस्टीम्स. बरोबर, मग सिस्टीम म्हणजे काय ते बघूया आपण आता. बरोबर, सिस्टीम म्हणजे काय आहे, तर सिस्टीम म्हणजे सेट आहे. काय आहे, सेट. कुणाचा सेट आहे, तर इट इज अ सेट ऑफ elements. Set of what? Elements or functional blocks or functional blocks which are connected together, yes, gives response for input. yes, म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे काय बघा, तर सेट आहे. कुणाचा, इलेमेंट्सचा किंवा कुणाचा, तर फंक्शनल ब्लॉकचा. जेव्हा ते फंक्शनल ब्लॉक्स किंवा इलेमेंट्स एकत्र केले जातात त्यावेळी ते आपल्याला रिस्पॉन्स देतात. कशाच्या बदल्यात, तर फॉर इनपुट. आपण ज्यावेळी त्याला काय देऊ, इनपुट देऊ. म्हणजेच आता बघा मी असं म्हणतो इथे, एखादी मी जर असं म्हटलं ही एक सिस्टीम आहे, तर या सिस्टीमला मला इनपुट द्यावं लागतं, तेव्हा या सिस्टीम पासून मला काय भेटतं, तर मला भेटतं आउटपुट. येस, मग ज्यावेळी एखाद्या सिस्टीमला इनपुट दिलं जातं त्यावेळी त्या इनपुटला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं एक्साइटेशन. काय म्हटलं जातं, एक्साइटेशन. आणि ज्यावेळी आपल्याला त्याच्यापासून जे आउटपुट भेटतं त्या आउटपुटला काय म्हटलं जातं, तर रिस्पॉन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिस्पॉन्स. आणि सिस्टीमला एक किंवा त्यापेक्षा जास्त इनपुट असतात आणि सिस्टीमला एक किंवा त्यापेक्षा जास्त काय असतात, आउटपुट्स असू शकतात. मग हे जे बोथ इनपुट बघा, आता इनपुट जे आहे अँड आउटपुट, इनपुट अँड आउटपुट ऑफ अ सिस्टीम्स आर ऑलवेज सिग्नल्स. काय असतात, तर सिग्नल्स असतात. म्हणजे बघा आता एखादी सिस्टीम आहे, त्याला जर आपण वर्क करण्यासाठी काही इनपुट देत असेल तर ते इनपुट म्हणजे पण सिग्नलच असतं आणि त्याच्यापासून जे आपल्याला आउटपुट भेटतं दिस आउटपुट इज ऑल्सो व्हॉट रे, सिग्नल्स. नाउ दॅट इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ अ सिस्टीम. चला तर परत एकदा बघूया सिस्टीम म्हणजे काय आहे. तर सिस्टीम म्हणजे बघा सेट ऑफ एलिमेंट्स आहे किंवा फंक्शनल ब्लॉक्सचा सेट आहे, ज्याला की आपण एकत्र केल्यावरती तो आपल्याला काय देतो, तर रिस्पॉन्स देतो फॉर इनपुट. फॉर इनपुट म्हणजे आपण त्याला ज्यावेळी इनपुट देऊ त्यावेळी तो आपल्याला काहीतरी काय देतो, रिस्पॉन्स देतो. इथं बघा सिस्टीम दाखवली एक. येस, त्याला इनपुट आहे, त्याला आउटपुट आहे. मग त्या इनपुटला काय बोललं जातं, तर त्याला इनपुटला बोललं जातं एक्साइटेशन आणि आउटपुटला बोललं जातं रिस्पॉन्स. मग इनपुट अँड आउटपुट ऑफ द सिस्टीम, इनपुट गिवन टू द सिस्टीम
and output from the system, both are nothing but the signals. Clear? आता याचं एखादं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं सिस्टीमचं, तर एक्झाम्पल ऑफ द सिस्टीम इज द ऑडिओ एम्प्लिफायर. बरोबर? बघा आता ऑडिओ एम्प्लिफायर म्हणजे काय, तर ऑडिओ एम्प्लिफायरला सिस्टीम कसं म्हटलं जातं, तर बघा त्याच्यामध्ये माईक असतो. येस, माईक नंतर ते एम्प्लिफाईंग डिव्हाइसला जातं आणि त्या डिव्हाइसमधून स्पीकरला जातं. म्हणजे इथं मी जे बोलतोय इट टेक्स ॲज अ इनपुट सिग्नल आणि तिकडून तो इनपुट सिग्नल आहे तो एम्प्लिफाय करून आपल्याला काय करतं, आउटपुटच्या फॉर्ममध्ये देतं. म्हणजे ही ऑडिओ एम्प्लिफायर आहे. येस, आपला मोबाईल आहे. मोबाईल इज ऑल्सो वन टाईप ऑफ व्हॉट अबाउट दॅट सिस्टीम. तर सर्वांना समजलं असेल सिग्नल कशाला म्हणायचं आणि सिस्टीम कशाला म्हणायचं. ठीक आहे, ओके. आता आपण याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत. पुढचा पार्ट स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन ऑफ अ सिग्नल्स. क्लासिफिकेशन ऑफ सिग्नल्स. बरोबर? मग बघा आता क्लासिफिकेशन ऑफ सिग्नल्स म्हणजे काय, तर सिग्नल्सचे किती प्रकार पडतात, सिग्नल किती पार्टमध्ये डिवाइड केला जातो. तर क्लासिफिकेशन ऑफ अ सिग्नल जे होतं, सिग्नलचं क्लासिफिकेशन हे इंडिपेंडंट व्हेरिएबल नुसार होतं. इंडिपेंडंट व्हेरिएबल नुसार म्हणजे आपण असं म्हणूया सिग्नल्स आर क्लासिफाईड इनटू, yes, signals are classified into how many types? The two types. Yes, according to independent variable. According to what? Now, what is the independent variable? तर independent variable is nothing but what रे, तर टाइम. बरोबर? येस. मग बघा आता सिग्नलचं क्लासिफिकेशन किती प्रकारे करता येतं असं आपण म्हटलं, दोन प्रकारे. कुणाच्या बेसिसवरती करता येतं, तर विच डिपेंड्स ऑन द इंडिपेंडंट व्हेरिएबल. हिअर इंडिपेंडंट व्हेरिएबल इज टेकन ॲज अ टाइम. म्हणजे टाइमच्या रिस्पेक्टिव्ह टाइम या इंडिपेंडंट व्हेरिएबलचा विचार करता सिग्नल दोन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. मग त्याच्यामध्ये बघा पहिला वाला टाईप आहे सिग्नलचा, त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस टाइम सिग्नल्स. येस, कंटिन्युअस टाइम सिग्नल्स. आणि दुसरा वाला प्रकार आहे त्याला म्हटलं जातं डिस्क्रीट टाइम सिग्नल्स. कसले वाले सिग्नल्स? डिस्क्रीट टाइम सिग्नल्स. म्हणजे अकॉर्डिंग टू द टाइम. येस, इट इज. That is nothing but according to the independent variable, signals are classified into two types. First one is the continuous time signal and second one is the discrete time signal. This is also known as a CT signal. Yes, it is. And here is nothing but DT signal, continuous time signal and the discrete time signals. Clear cut? येस. मग बघा आता आपल्याला या दोघांच्या डेफिनेशन बघायचे आहेत. म्हणजे कुठल्या सिग्नलला कंटिन्युअस टाइम सिग्नल म्हटलं जातं आणि कुठल्या सिग्नलला डिस्क्रीट टाइम सिग्नल म्हटलं जातं हे आता आपल्याला शिकायचे आहे. सिग्नलच्या क्लासिफिकेशन मधला पहिला वाला पार्ट दॅट इज कंटिन्युअस टाइम सिग्नल और द कंटिन्युअस टाइम सिग्नल्स. दॅट्स इट. मग बघा आता कंटिन्युअस टाइम सिग्नल्स आर डिफाइंड. येस, कंटिन्युअस टाइम सिग्नल्स आर डिफाइंड ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ अ टाइम. एव्हरी इन्स्टंट ऑफ व्हॉट? टाइम. मीन्स कंटिन्युअस टाइम सिग्नल्स आर डिफाइंड continuously. Yes, continuous time signal is defined at every instant of a time. Means continuous time signal having the value at every instant of a time. At every instant of a time. Now, these continuous time signals are represented by x of a t, and where t is the continuous time. Continuous what? Time. Now let us consider one of the example of the continuous time signal. Yes, it is example. Yes, here is nothing but the x of a t
is equals to e raised to minus of at is the signal. Now this signal is a continuous time signal. If we plot the graph of that signal, yes, now this is nothing but the x-axis, and on x-axis we plot a time, and here it is nothing but what, the x of a t. Now if we plot the graph, the graph of the continuous time signal is like that for e raised to minus of at. Here that a is nothing but the any constant. A is nothing but any constant, and here it is nothing but the t is the continuous time. Continuous what, time. Now let us consider here it is nothing but the one of the time instant. On that axis here is the time, it having its own amplitude. Another time instant having amplitude. For every instant of a time, it is having its a particular value. Therefore, it is called as a continuous time what, signal. Clear cut? म्हणजे बघा आता परत एकदा कंटिन्युअस टाइम सिग्नल काय म्हणतो, तर कंटिन्युअस टाइम सिग्नल म्हणतो मी डिफाइन केलेला आहे ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम, म्हणजे त्या सिग्नलला स्वतःची व्हॅल्यू आहे प्रत्येक टाइम इन्स्टंटला. येस, आणि तो रिप्रेझेंट कसा केला जातो, तर कंटिन्युअस टाइम सिग्नल डिफाइंड कंटिन्युअसली ओव्हर अ टाइम पिरियड. Yes, it is represented by the x of t, and where t is the continuous time. T is the continuous time. Now let us consider again example. X of t is equals to what, e raised to minus at. It is the one of the example of the continuous time signal. If we plot the graph of that signal, the graph looks like that manner. Yes, it is an exponentially decay function. Exponential decay. Yes, the value is at that point is the 1, because here time t is equals to 0. Time t equal to 0, if we put 0, e raised to 0, and we all know that e raised to 0 is equals to what, 1. Now this signal is till इन्फिनिटी. बरोबर आहे. म्हणजे बघा आता प्रत्येक टाइम इन्स्टंटला त्याला स्वतःला काय आहे, व्हॅल्यू आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट, कंटिन्युअस टाइम सिग्नल. चला तर मग आता पुढचा वाला टाइप बघूया, discrete time signal. Okay, second type of the signal according to the independent variable is discrete time signals. बरोबर. Now the discrete time signals are defined at specific or particular time instants. Means we can say that हे जे discrete time signals आहेत which are having value at particular instants of a time, or the specific instants or a time, or the definite instants of a time. म्हणजे discrete time signal ला प्रत्येक टाइम इन्स्टंटला स्वतःची व्हॅल्यू नसते, काही ठराविक स्पेसिफिक म्हणूया, पर्टिक्युलर म्हणूया, किंवा काही डेफिनाइट टाइम इन्स्टंटला त्याला स्वतःची व्हॅल्यू प्रेझेंट असते. मग आता जर बघा हा डिस्क्रीट टाइम सिग्नल आपल्याला शिकायचा आहे. नाव आपण असं म्हणूया, इफ एक्स ऑफ टी इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस एटी, हा जर दिलेला कंटिन्युअस टाइम सिग्नल असेल, कसला वाला सिग्नल आहे हा, कंटिन्युअस टाइम सिग्नल असेल, देन डिस्क्रीट टाइम सिग्नल is represented by the x of n and it is given as e raised to minus of a into n ts. मग याच्यामध्ये आपण a तर शिकलो आधी, a बी द एनी कॉन्स्टंट. मग n म्हणजे काय, तर n is nothing but number of sample. Yes, and ts is nothing but sampling time, or we can say that it is nothing but the sampling period. Yes, sampling what period. म्हणजे काय, ts is the definite time or the specific time after which the signal is present. बरोबर. मग जर बघा आता जर हार्ट जर ड्रॉ करायचा म्हटलं सिग्नल, तर लक्ष असू द्या सगळ्यांचं. येस, बघा आता याला मी असं म्हणेल, दिस इज नथिंग बट द, येस, या ऍक्सिस वरती कोण व्हॅरी होणार,
तर NTS, म्हणजे इकडचा वाला कोण होता तर टीची जागा आता कोणी घेतली तर NTS नी, आणि इथं जो येणार आहे तो x ऑफ n येणार आहे. म्हणजे x ऑफ n म्हणजे कसला वाला सिग्नल, डिस्क्रीट टाइम सिग्नल. आता बघा मगाचा वाला जो सिग्नल होता मी तो डॉटेड लाईननी दाखवेन. येस इट इज नथिंग बट द x ऑफ t, it is nothing but the x of t which is a continuous time signal. आता आपल्याला त्याच्यापासून कसला सिग्नल मिळवायचा आहे तर डिस्क्रीट टाइम सिग्नल. डिस्क्रीट टाइम सिग्नल काय सांगतो की डिस्क्रीट टाइम सिग्नल डिफाईन केलेला असतो स्पेसिफिक और पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट्सला. मग आता आपण याच्यामध्ये बघूया. बघा मी इथं आता डॉट करतो, इथं असं डॉट करतो. येस, हिअर इट इज द डॉट, हिअर इट इज द डॉट, हिअर इट इज द डॉट. काय सांगतो हा तर हा सांगतो NTS ची व्हॅल्यू किती आहे 0. तर हा काय सांगतो तर इथं मी असं म्हणेल हिअर इट इज नथिंग बट द TS. इथं मी असं म्हणेल इथं 2 टाइम्स ऑफ TS. इथं मी असं म्हणेल हिअर इट इज नथिंग बट वॉट रे 3 टाइम्स ऑफ TS. हिअर इट इज नथिंग बट वॉट रे 4 टाइम्स ऑफ TS अँड सो ऑन. मग जर आपण हे इरेज करून टाकलं तर मला कळतंय तर दिस सिग्नल इज x ऑफ n अँड दिस इज नथिंग बट वॉट रे डिस्क्रीट टाइम सिग्नल. म्हणजे मगाशी आपण जो सिग्नल बघितला कंटिन्युअस टाइम सिग्नल, त्याची प्रत्येक टाइम इन्स्टंटला व्हॅल्यू प्रेझेंट होती. आता याची फक्त आपल्याला 0 टाइम असतानाची आहे, TS एवढा टाइम असतानाची आहे, 2 टाइम्स ऑफ TS, 3 टाइम्स ऑफ TS अँड 4 टाइम्स ऑफ TS अँड सो ऑन. अशा व्हॅल्यू आपल्याकडे प्रेझेंट आहेत. म्हणजे त्या फक्त स्पेसिफिक टाइम इन्स्टंट नंतर प्रेझेंट आहेत. दी स्पेसिफिक टाइम इन्स्टंट इज डेफिनेट टाइम इन्स्टंट ओव्हर देअर बिकॉज हिअर इट इज द फिक्स टाइम दॅट इज कॉल्ड एज द सॅम्पलिंग टाइम और द सॅम्पलिंग वॉट रे पिरियड. म्हणजे जर आपण असं म्हटलं की जो कंटिन्युअस टाइम सिग्नल होता त्याच्यातल्या 5 सेकंद नंतरचे सगळे व्हॅल्यू प्रेझेंट आहेत. मग हे 5 सेकंड नंतरचा झाला, हा 10 सेकंड, हा 15, हा 20 सेकंड अँड व्हॉट अबाउट दॅट रे सो ऑन. दिस इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अ सिग्नल अकॉर्डिंग टू द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स.